पाण्यात होणाऱ्या सौम्य हालचाली, आसनासोबत होणारे मंत्रोच्चार, सूर्यनमस्कारातून होणाऱ्या पाण्यातील सौंदर्यपूर्ण हालचाली सोबतच वीरासन, पतंगासन, ताडासन, वृक्षासन अशी विविध आसने योग अभ्यासकांनी निळ्याशार तलावात सादर केली। विठ्ठल विठ्ठलच्या गजरात होणारा नादयोग करीत योगा सोबतच भक्तियोग योग अभ्यासकांनी साकारलाय। 365 दिवस योगाची सामूहिक शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली आहे। एम फिटनेस सेंटरच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त अक्वा योगाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरा शेजारील नांदे तलावात करण्यात आले होते। यावेळी प्रिस्टीन ग्रुपचे प्रीतम गोयल, पुना दाल बेसन मिलचे सूरज पारक, सिलेक्ट मीडियाच्या मैथिली पागे कदम, नेशन 52चे अभिषेक जाधव, 7 नोटचे अजय सीके, गोल्डन आर्ट्सचे अशोक पवार, एम फिटनेस आणि योग थेरपी सेंटरच्या संचालिका मनाली मगर कदम, सोनाली मगर, प्रशिक्षक चंद्रकांत मगर उपस्थित होते। अक्वा सूर्यनमस्कार हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले। योग म्हणजे तात्पुरती क्रिया नव्हे, ती जीवन जगण्याची शुद्ध, सजग आणि सुसंवादात्मक पद्धत आहे। पाण्यामध्ये निसर्गाच्या अधिक जवळ आपण जातो, त्यामुळे पाण्यातील योगा सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि त्याचे फायदेही अनेक आहेत, असे यावेळी सोनाली मगर यांनी सांगितले। ॲक्वा रिलॅक्सेशन आणि मेडिटेशनने कार्यक्रमाची सांगता झाली। योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। एम फिटनेस आणि योग थेरपी सेंटर कडून तुमचं हार्दिक स्वागत। आम्ही आज योग दिनानिमित्त पंचमहाभूतांच्या सानिध्यात एक ॲक्वा योग हा उपक्रम राबवलेला आहे। त्यामध्ये जलयोग पाण्यामध्ये आम्ही आज योग करतोय। त्याचे फायदे असे की शरीर जे आहे ते आपल्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे। तर पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पृथ्वी, पाणी, जल, अग्नी आणि वायू यांच्या सानिध्यात आपण आज योग करतो। हा जो उपक्रम आहे तो हा 70 लोकांच्या प्रयासात होत आहे। या ग्रुपमध्ये 70 लोकांचा समावेश आहे। हा बालगंधर्व रंगमंदिर नांदे तलाव इथे आज 10 ते 11 आणि 11 ते 12 या वेळात होत आहे।